नमस्कार, जय महाराष्ट्र. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करून सन्माननीय अविनाश जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सन्माननीय DK साहेब म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना भिवंडी शहरमध्ये या आमच्या भादवड गावच्या एकता महिला बचत गटाच्या महिला ज्या आहेत या पक्षप्रवेश करत आहेत आणि त्यासोबत भिवंडीतील काही ज्या आमच्या महिला आहेत ह्या सुद्धा पक्षप्रवेश करत आहेत. मी ताईंना विनंती करतोय आपल्या महिलांमधून पक्षप्रवेश करायचा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मनसे भिवंडी शहराध्यक्ष मनोज गुळवी यांच्या प्रयत्नाने मनसे नेते अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली भादवड गाव येथील एकता महिला बचत गट आणि भिवंडीमधील अनेक महिलांचा भव्य पक्षप्रवेश ठाणे मध्यवर्ती कार्यालयामध्ये करण्यात आला. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष DK म्हात्रे, प्रदेश उपाध्यक्षा उर्मिलाताई तांबे, भिवंडी लोकसभा जिल्हाध्यक्ष शैलेश बिडवी, जिल्हा अध्यक्षा कामिनी खंडागळे, तालुका अध्यक्ष विकास जाधव, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष परेश चौधरी, उपजिल्हाध्यक्ष भारत पाटील, उपजिल्हाध्यक्ष मनोज म्हात्रे, उपतालुकाप्रमुख हनुमानजी वारगडे, मनसे भिवंडी शहर अध्यक्षा दीक्षिता वसईकर, उपजिल्हाध्यक्षा मनीषा पराडकर, उपजिल्हाध्यक्षा तनुजा गुळवी यांच्या सहकार्याने विशेष उपस्थितीमध्ये तसेच विभाग अध्यक्षा भादवड सौ रंजना भोईर यांच्या पाठपुराव्यामुळे भिवंडीतील अनेक महिलांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पक्षप्रवेश झाला आहे आणि म्हणूनच मनसे भिवंडी शहराध्यक्ष मनोज गुळवी यांनी सर्वांचे मनापासून आभार देखील व्यक्त केले आहेत. विशेष म्हणजे भिवंडी शहराध्यक्ष मनोज गुळवी यांच्या प्रयत्नाने महिलांचा मनसेमध्ये पक्षप्रवेश झाल्यामुळे अविनाश जाधव यांनी त्यांचे कौतुक केले. तसेच महिलांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. तर चला पाहूया यावेळी मनसे नेते अविनाश जाधव नेमकं काय म्हणाले, थोडक्यात पाहूया. आज मनसेमध्ये अनेक भिवंडीतल्या महिलांनी आमच्या पार्थिताई आणि मनोज गुळवी यांच्या नेतृत्वाखाली मनसेत प्रवेश केलेला आहे. भिवंडीमध्ये मागील अनेक महिन्यांपासून मनसेचं काम अतिशय जोरात चालू आहे आणि त्यालाच प्रेरित होऊन या सर्व महिला आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश करतात. या सर्व महिला ज्या आज मनसेत आलेत त्यांच्या रोजगाराचा विषय असेल, त्यांच्या इतर महत्त्वाचे जे काही विषय असेल त्याच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्यापुढे काम करेल. येत्या विधानसभेबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही पूर्ण ताकदीने लढेल आणि जिंकण्यासाठी लढेल. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांची जादू संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर आहे. आज त्यांच्यासारखा वक्ता अख्ख्या भारतामध्ये नाही आहे. एकमेव अशी व्यक्ती आहे ज्यांच्याकडनं या महाराष्ट्राच्या जनतेला खूप साऱ्या अपेक्षा आहेत आणि हे त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आज एकता महिला बचत गट भादवड आणि हे आमच्या शिक्षिकाताई आहेत अमृता जगतापताई आणि एक सामाजिक कार्यकर्ता करिश्मा ताईसुद्धा आहेत. या सर्व महिला आज श्री अविनाश जाधव साहेब मनसे नेते ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्हाध्यक्ष तथा मनसे नेते आणि आमच्या उर्मिलाताई तांबे प्रदेश उपाध्यक्षा, आमच्या कामिनीताई खंडागळे जिल्हाध्यक्षा या सर्वांच्या इथे उपस्थितीमध्ये आज भव्य असा एकता महिला बचत गट आणि भिवंडीतील अनेक महिलांचा प्रवेश झालेला आहे. एकच सांगू इच्छितो की मनसे महानगरपालिकेमध्ये 2024ला आपलं खातं खोलणार. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा, सन्माननीय अविनाश जाधव साहेबांचा. हे राजसाहेबांवरचं प्रेम आहे आणि त्या प्रेमाखातर आणि आमची थोडीशी त्याच्यामध्ये मेहनत आहे. आम्हाला वाटतं शहरामध्ये मनसे वाढावी आणि त्याच्यामुळे आमचे जे कार्यकर्ते आमच्या आता संजनाताई म्हणून विभाग अध्यक्ष आहेत त्यांचेसुद्धा ह्या कामी खूप सारे प्रयत्न आहेत आणि त्याच्यामुळे आज मनसेमध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत आहे. आज खरं तर सर्वांचा आभार तर व्यक्त करणार नाही कारण आज ते पक्षामध्ये आले आहेत. त्यांना खूप सारे कार्य करायचं आहे. अभिमानाची गोष्ट अशी आहे की मनसे महिला टीम खूप चांगल्या प्रकारे काम करते
आणि सततचं आमच्या उर्मिलाताई तांबे असतील, त्यांच्या खंडागळीताई असतील, यांचं मार्गदर्शन आणि मेन म्हणजे त्यांची साथ आहे. ते कधीच माझ्या शब्दाला नकार हा शब्द नसतो. मी एक फोन केला की त्यांचा होकारार्थी उत्तर असतं आणि त्याच्यामुळे मनसेची महिला टीम खूप चांगल्या प्रकारे काम करते. अभिमानाची गोष्ट अशी की आज आमची ही तनू नावाची मुलगी आहे, आदिवासी समाजाची आहे. आज भिवंडीमध्ये एक ऐतिहासिक गोष्ट अशी होते की महिला टीम, महिला दहीहंडी पथक यांच्या मेहनतीने तयार होत आहे आणि त्या कामी तिला साथ देणारे आमच्या आदिवासी भगिनी सगळे आहेत. शुभांगीताई असतील आमच्या, या सगळ्या तिला साथ देत आहेत आणि मनसेचं दहीहंडी पथक यावर्षी यशस्वी दहीहंडी फोडून आपलं नाव, मनसेचं नाव आणि दहीहंडी पथकाचं नाव पण आहे मनसे महिला दहीहंडी पथक असं आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. सर्वांचं मी या ठिकाणी उपस्थित राहिलेत आमचे कार्यकर्ते नरेश गुरवे असतील, दशरथ तरेजे असतील, माझ्यासोबत असतील हनुमान वारगडे साहेब, माझ्यासोबत आलेल्या सर्व मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे मी इथे आभार व्यक्त करतोय की आजच्या पक्षप्रवेशासाठी त्यांनी विशेष मेहनत घेतली. धन्यवाद. तुम्ही जाणता आज आम्ही ठाणे येथील आमच्या मध्यवर्ती कार्यालयात इथे उपस्थित आहोत आणि आत्ताच तुम्ही बघितलं की सन्माननीय नेते अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाने, नेतृत्वाखाली आज हा महिलांचा प्रवेश भिवंडीमधनं झालेला आहे. आणि ह्या आमच्या ज्या महिला आहेत, या बचत गट आणि सामाजिक जाण असलेल्या महिला आहेत. या सर्व क्षेत्रात म्हणजे इथे तुम्ही बघाल तर आमच्या शिक्षिका एक माझ्या भगिनी आहेत, त्या देखील इथे उपस्थित आहेत. अशा वेगवेगळ्या स्तरातील महिला या आज राजकारणात काम करू इच्छित आहे आणि ही खूप स्तुत्य गोष्ट आहे. कारण की महिला ही घर पूर्ण म्हणजे महिलेचं जे मत असतं ते मत पूर्ण घराला बदलवू शकतं. महिला ही जगतजननी आहे. ती सर्व काही जे काही आपण आई आपल्या शिकतो ते आपल्या आईच्या संस्काराने आपण पुढे जात असतो. तसंच या सर्व माझ्या माता भगिनी या त्यांच्या क्षेत्रात अग्रेसर काम करत आहेत आणि त्यांना एक चांगलं सन्मानाचं स्थान या महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मिळेल. आणि त्यांचे जे काही प्रश्न असतील, त्यांच्या प्रभागातील प्रश्न असतील, ते सोडवण्याचा जे काही काम आहे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही नेहमीच करत असते आणि नेहमीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही त्यांच्या बरोबरीने उभी राहील एवढंच मी सांगेन. आणि या माझ्या भगिनींचं महाराष्ट्र नवनिर्माण सेना या कुटुंबात खूप स्वागत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीला महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेची उपाध्यक्षा म्हणून माझ्याकडनं शुभेच्छा. आणि त्यांचं आता यानंतर अनेक आता तुम्हाला माहितीच आहे की महाराष्ट्राचं राजकारण आज कुठे चाललेलं आहे. त्यात फक्त महिलांना फक्त एंट्री देऊन नव्हे तर त्यांचा सन्मान त्यांचा राखून आणि त्यांच्या समस्या सोडून त्यांचा रोजगार असो, आरोग्य असो किंवा इतरत्र कोणत्याही समस्या असो ते सोडवण्याचा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही बांधील आहे आणि ते करणार एवढंच मी सांगेन. आणि याच्या पुढेही महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे वेगवेगळे उपक्रम राबवेल त्यांच्यासाठी आणि त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की करेल. एवढंच मी या प्रसंगी सांगेन. आज भिवंडीतील महिला यांनी जो पक्षप्रवेश केलेला आहे याच्यामध्ये दहीहंडीचा ग्रुप आहे. हा दहीहंडी यावेळेस लावणार आहेत पूर्ण याच्यामध्ये आणि महिलांचा प्रवेश सतत चालूच आहे भिवंडीमध्ये. तशी आमची कामं आहेत भिवंडीत. महिलांसाठी आम्ही सतत जागृत असतो. त्यांच्या प्रश्नावरती आम्ही प्रश्न जे काही त्यांचे असेल ते सोडवण्याचा तुरंत म्हणजे आम्ही प्रयत्न करत असतो. म्हणून महिला या भिवंडीतून सतत प्रवेश चालूच आहे. आज त्यांना सगळ्यांना मी अभिनंदनही करते आणि धन्यवादही देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय सन्माननीय राज ठाकरे साहेब यांच्या समाजकार्य आणि मनोजदादा सर यांचे समाजकार्य पाहून व त्यांच्या विचाराला प्रेरित होऊन मी सुद्धा या मनसेतील एक सदस्य म्हणून मनसेमध्ये प्रवेश करू इच्छिते. कारण मलाही समाजकार्याची ओढ आहे आणि तीच ओढ मला मनसेकडे ओढून आणलेली आहे. त्यासाठी मी सगळ्या मनसेच्या महिलांचे हार्दिक अभिनंदन करू इच्छिते. खूप दिवसापासून म्हणजे 2-3 वर्षापासून दादांचं कार्य बघते. भिवंडीतील दादांचं कार्य
हे सगळ्या महिलांना आकर्षित करणारं आहे. कारण महिलांचे प्रश्न, गरजूंचे प्रश्न दादा हे त्यांच्या परीने सॉल्व करतात. त्यासाठी मीही असा विचार केला की मी का नाही करू शकत. जर दादा करू शकतात तर दादांच्या हाताला हात धरून मीही त्या कार्यामध्ये हातभार लावू शकते. म्हणून मी मनसेमध्ये प्रवेश करू इच्छितो. माननीय राज ठाकरे यांचे विचार आम्हाला पहिल्यापासूनच आवडत होते. त्यांचे काम सगळे आवडत होते. म्हणून मनोजदादांच्या प्रयत्नानुसार आमची एकता बचत गट सगळे महिला आम्ही मनसेत प्रवेश केला आहे. त्या चांगलं ठीक आमच्या प्रयत्न चालू असतील. सगळ्यांचे जे महिलांचे प्रश्न असतील ते आम्ही सोडू. धन्यवाद. म्हणजे मनसे ही बऱ्याच क्षेत्रामध्ये जिथं काम अडलेलं नाही ते काम पुरं होत आहे आणि सगळी प्रगती चांगली चालू आहे. जिथे काम होत नसेल तिथं महिला सेना उभे राहून खंबीरपणे उभी राहते. धन्यवाद.